मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर असं फेस टू फेस ब्लॉग जो आहे तो शूट करते. आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन, म्हणजे संध्याकाळी. आणि मधल्या काही दिवसामध्ये खूप खूप गडबड असते, त्याच्यामुळे सगळंच काही शूट करायला शक्य होत नाही. तर आज तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी शेअर करणार आहे. आज गणपती बाप्पांसाठी स्पेशल अशी भोगाची थाळी बनवत आहे. तर आणि काय काय तयारी केली ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि पूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत नाही दाखवणार आहे रेसिपीज वगैरे, पण जे काही बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि संध्याकाळी विसर्जनाचा ब्लॉग आहे तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बाकीचे जे आजचा म्हणजे आगमनापासूनचे जे ब्लॉग आहेत तर ते मी हळूहळू आता एडिट करून अपलोड करेन. आणि अपेक्षा करते त्याला तुमची मस्त अशी ना प्रतिसादसुद्धा असणार आहे. तर चला दाखवतो तयारी काय काय केली. इथे ना मी अख्खा बासमती असो तो बॉईल करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बटाटे जे आहेत ते बॉईल केलेले आहेत. इथे कोबी कट करून ठेवला आहे. त्यानंतर इथे जो भात आहे अख्खा इथे बासमती केलेला आहे. आणि हा जो आहे तो तुकडा बासमती आहे. त्यानंतर इथे देवासाठी भाजीसाठी वाटण बनवलेलं आहे. ही आहे मुगाची डाळ भिजत टाकली, ह्याची भजी बनवणार आहे. त्यानंतर इथे ओले काजू जे आहेत ते बॉईल करून घेतलेले, त्यांची सालं काढायची आहेत. आणि इथे डाळ बॉईल करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे जे आहे ते चवळी बॉईल करून घेतलेली आहे. ही चवळीची भाजी साफ करायची आहे. आणि गोडामध्ये सुद्धा खूप सारे गोष्टी बनवायच्या आहेत, कोशिंबिरी बनवायच्या आहेत वगैरे. तर सगळं तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेन. म्हणजे रेसिपीज नाहीत, पण काय बनवले भोगाच्या थाळीमध्ये हे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. चला, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल पाहायला. आज आहे गौरींचं विसर्जन. आणि त्या शेजारच्या काकी ज्या आहेत तर त्यांनी आम्हाला घरी बोलवलं होतं. त्यांच्याकडे ही पद्धत आहे विसर्जनाची. तर ते सगळं करण्यासाठी मग त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. आणि हळदी कुंकू वगैरे देऊन प्रसाद घेऊन मग आम्ही तिथून निघालो. आणि जवळजवळ ना माझं नैवेद्याचं सगळंच झालं होतं. फक्त देवाला नैवेद्य दाखवायचा राहिला होता. तर मग इथे मी केळीचं पान घेतलं छोटंसं कट करून. आणि स्टीलचं जे माझं केळीचं पान आहे त्याच्यावरच हे केळीचं पान ठेवलं. आणि त्याच्यावर मग सगळे पदार्थ जे आहेत ते वाढायला सुरुवात केली. आता बऱ्याच जणींचं म्हणणं असेल यावरती की खूपच जास्त गिचमीट करून वगैरे ठेवलेलं आहे नैवेद्य. अजून मोठं केळीचं पान घेऊन त्याच्यावरती नैवेद्य ठेवता आला असता, पण नक्की ठेवता आलं असतं. पण कसं आहे, आपण मुंबईत राहतो आणि जागेचा थोडासा अभाव आहे. आणि जिथे आमचं मंडप लावलं देवाचा म्हणजे गणपती बाप्पांचा, तर तिथे ना मखराच्या बाजूला एवढी जागाही नाही आहे की मोठं पान ठेवण्यासाठी. त्यामुळे मग मी हे छोटंसं पान कट करून घेतलं आणि त्याच्यावरच सगळा नैवेद्य ठेवलेला आहे. तर नैवेद्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या, त्यामुळे कसं झालं आहे की थोडीशी गर्दी झाली आहे, मलासुद्धा असं वाटतं. पण बघू नेक्स्ट इयर जेव्हा मी करेन पुन्हा बाप्पासाठी नैवेद्य अशा प्रकारचं, तर त्यावेळी नक्कीच मोठं पान ठेवून काहीतरी ॲडजस्ट करायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर नैवेद्यामध्ये मी ना नारळी भात बनवला होता. त्यानंतर साधं वरण भात होता, जिरा राईस होता, त्याच्यानंतर मटार पुलाव होता आणि मसाले भातसुद्धा होता. तर मसाले भात चुकून माझ्याकडे वाढायचा राहून गेला. त्यानंतर बुंदीची कोशिंबीर होती, बीट कोशिंबीर होती, गाजर आणि काकडीची कोशिंबीर होती, मिरच्या होत्या फ्राय केलेल्या. त्याच्यानंतर पुरी, श्रीखंड आणि त्याच्याबरोबर मुगाची भजी होते, शेवयांची खीर बनवली होती, काजूची भाजी होती, त्याच्यानंतर चवळीची भाजी, कोबीची भाजी होती, बटाट्याची भाजी आणि चवळीची भाजी. तर अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू आणि मीठसुद्धा ठेवलं होतं. आणि माहिती नाही अजून काही राहिलं असेल तर बऱ्याचशा गोष्टी मी आज नैवेद्यामध्ये दाखवल्या होत्या. या गणपती बाप्पांच्या दिवसांमध्ये रोज असं मला व्यवस्थित म्हणजे भरपूर, जसं मी दरवर्षी ठेवते की 2-3 भाज्या, गोडाचे पदार्थ वगैरे सगळ्याच गोष्टी, तर त्या ठेवायला सगळं काही म्हटलं या दिवसांमध्ये जमलं नाही. म्हणजे माझ्या मनाला कुठेतरी वाटलं की थोडंफार माझ्याकडनं राहून गेल्या गोष्टी. त्यामुळे मग म्हटलं चला शेवटच्या दिवशी का असे ना बाप्पाला व्यवस्थित असा नैवेद्य दाखवावं. खरं तर बाप्पा हा नैवेद्य वगैरे खात नाही, पण फक्त सुवासाचा देव जो असतो तो भुकेला असतो. सुवास त्याने घेतला म्हणजे नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचला, अशीच मन आहे. त्यानंतर इथं आमचं जेवण आवरलं आणि आम्ही घेतली तयारी करायला. तर मुलंसुद्धा आम्हाला मदत करत होती. आणि संध्याकाळी पावभाजीचा बेत होता. म्हणजे विसर्जनाला आमच्या घरातले सगळी मंडळी येतात, तर त्यांच्यासाठी मग हा पावभाजीचा बेत होता. आणि मला उकडीचे मोदकसुद्धा बनवायचे होते. तर इकडे एका साईडला पावभाजीचा ची सुरुवात होती आणि एका साईडला मोदकसुद्धा मी उकडीचे बनवत होते. 21 मोदक बनवायचे होते. आणि इकडे मिस्टर एका साईडला बाप्पाला सजवत होते. म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल
की आम्ही अशा प्रकारे ना अबोली, मोगरा आणि पानांच्या गजऱ्याने ना मस्त असं बाप्पाला सजवतो जाताना. आणि खूप सुंदर सजवतात मिस्टर. तर तिकडे त्यांची तयारी चालू होती आणि आता मला आरतीची सुद्धा तयारी करायची होती. जय देव जय देव भरपूर गौरा गौरा जय देवी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा विभूतीचे उजळण शीतकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ आळू भावाती ओ आळू भरपूर गौरा जय देव विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देव वारी वारी जय देव ज्ञान जरी गोपाल ज्ञान जरी इतने कोणी अवतार पांडुरंग देवीले ज्ञानी आरती ज्ञानराजा एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार 25 50 75 100 25 50 75 100 25 50 75 100 25 50 75 100 25 50 75 100 आमचा बाप्पा पहिला नंबर 25 50 75 100 बाप्पासाठी ना इथे मी उकडीचे मोदक बनवलं, तर त्याचासुद्धा मी इथे नैवेद्य ठेवून घेणार आहे. आणि खरं सांगते उकडीचे मोदक घरात सगळ्यांना आवडतात, लहानांपासून मोठ्यापर्यंत. आणि बाप्पाला तर आवडतोच मोदक. त्याच्यामुळे ना मी जेवढं शक्य होईल ना तेवढं उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न करते या दिवसात. आता घरातले सगळेच आले होते, छान आरतीसुद्धा झाली आणि बाप्पाची घरातली ही आरती होती. मी कोणताही शब्द इथे वापरणार नाही, कारण बाप्पा सदैव आपल्यासोबतच असतात नेहमीच. जरी ते आता ते गावाला जात जरी असले तरीसुद्धा ते आपल्या नेहमी सोबत असतात. इथे आम्ही थोडंफार ना डान्स वगैरे चालला होता आमचा आणि गाणी वगैरे बोलणं सगळ्याच गोष्टी इथे चालू होतं. आणि आता निघण्याची वेळसुद्धा झाली होती, कारण वेळेत बाप्पांचं विसर्जन होणंसुद्धा गरजेचं होतं. तर आता आम्ही निघण्याची सुद्धा तयारी करतो आहे. थोडेफार काही शूट्स केले आम्ही, रील्स वगैरेसुद्धा बनवल्या आणि यावर्षी ना खूप छान तयार झालं होतं सगळं. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला ट्रेन पडेना आम्हाला गणपती बाप्पा मोरया अरे मंगलमूर्ती मोरया अरे बाप्पा बाप्पा मोरया अरे गणपती बाप्पा मोरया काही झालं असेल तर काही म्हणून आज व्हिडिओ पाठवते. गणपती बाप्पा मोरया अरे बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया. फायनली आम्ही विसर्जनाला इथे येऊन पोचलो होतो आणि हा क्षण खूपच भावूक असतो, मनाला खूप दुःख देऊन जातो. आपण 7-8 दिवस बाप्पाची मस्त अशी पूजा करतो, सेवा करतो आणि शेवटच्या दिवशी मग त्यांचं विसर्जन. खरं तर विसर्जन हा शब्द नकोच, बाप्पा आपल्या नेहमी सोबतच असतात. आणि मुलांनासुद्धा ना वाईट वाटत होतं. लोरोसुद्धा बघितलं तुम्ही किती गणपती बाप्पा मोरया म्हणून घोषणा देत होता, पण त्यालासुद्धा वाईट वाटत होतं की बाप्पा परत कधी येणार हा प्रश्न मला तो विचारत होता. पण येतील लवकरच, बाप्पा लवकर घरी येतील आपल्या. संकष्टी
कीर्ती पावावे निर्माती रक्षावे सुरवर वंदना जय देव जय. आल्यानंतर मग परतीची आरती करून घेतली आणि बाप्पाचा मखर किती सुना वाटतोय. खरंच घर खूप खाली खाली वाटायला लागलं. तर आल्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यावे हीच आशा आपण करूया.